नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनापासून खूप खूप स्वागत करतो. बघा, आज आपण चालू घडामोडी या विषयातली विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी थ्रू आउट द लेक्चर डिस्कस करणार आहोत आणि डिस्कस असं करणार आहोत टू द पॉईंट. आता बघा, आपले पेपर समोर गेलेला आहे. 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपर होणार आहे. आता नियतीने दिलेल्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि राहिलेले जे चालू घडामोडीचे टॉपिक आहे थ्रू आउट द पूर्ण आपल्याला टू द पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचा आहे. तुमचा वेळ याच्यात जास्त जाणार नाही. एकदम कॉन्सन्ट्रेशननं लक्ष द्या आणि काय करा, एक मायक्रो नोट्स बनवा. मी तुम्हाला जे डिक्टेट करणार आहे या लेक्चरमध्ये तुम्हाला फापट पसारा राहणार नाही आहे. टू द पॉईंट जे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाते त्याच पद्धतीनं. आता विज्ञान तंत्रज्ञान घडामोडीमध्ये बघणंच काय आवश्यक असते, एक इस्रोचे मिशन्स बघावं लागते. DRDOने जे यशस्वी चाचणी केलेले असतात वेगवेगळ्या क्षेपणास्त्राचे, ते एक डिटेल्समध्ये बघणे आवश्यक असतात. त्याच्यानंतर INS बघा, जे नेव्हल शिप्स असतात इंडियन, ते बघूयात. आणि त्याच्यानंतर सिंदूर, जे ऑपरेशन सिंदूर जे झालं ना, त्याच्यामध्ये जे क्षेपणास्त्र वापरण्यात आलेलं आहे त्या क्षेपणास्त्राबद्दल थोडं डिस्कस करूया. आणि थोडक्यात घडामोडीमध्ये म्हणजे हे पॅकेज असणार आहे तुम्हाला. थोडक्यात घडामोडी जेही महत्त्वाचा क्रक्स डेटा आहे त्यामध्ये 10-15 ज्या घडामोडी असतील त्या एकदम डिटेल्समध्ये आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला एक सुद्धा मार्क जाणार नाही. आणि एक आश्वासन देतो, या लेक्चरच्या बाहेर तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी बघण्याची आवश्यकता नाही. फक्त ह्या टॉपिकच्या आपण 3 पद्धतीनं सेग्रिगेशन केलं आहे. कसं, आता विज्ञान तंत्रज्ञान घडामोडीमध्ये AI घडामोडी सुद्धा येतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाल्या. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याच्यात युद्ध अभ्यास आपण करणार नाही डिस्कस, कारण की तो एक वेगळा वेटेजवाला याच्यातलाच टॉपिक आहे. तो मग याच्यानंतरच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला घेऊन येईल. या पार्टमध्ये ह्या सगळ्या घडामोडी आपण एकदम डिटेल्समध्ये आणि टू द पॉईंट बघूयात. फक्त तुम्ही काय करा, लक्ष द्या आणि याच्या नोट्स आहे ना, त्या मायक्रो नोट्स तुमच्या जे काही असेल बुक म्हणा, पेजेस म्हणा, त्याच्यावर नोट डाऊन करा. बघा, पहिली घडामोडी काय आहे, इस्रोचे 100वे प्रक्षेपण. आता इस्रोच्या प्रत्येक प्रक्षेपणाविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक का? नाही, परंतु आपल्याला हे 100वे जे प्रक्षेपण आहे ना त्याच्याबद्दल तर पूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे. का बरं? कारण की 100वा आहे. आता मग पहिला प्रश्न असा की कोणतं प्रक्षेपण करण्यात आलं, कोणतं उपग्रह लॉन्च करण्यात आलाय? त्याचं नाव आहे NVS-02. सर, आता NVS-02 काय? हे नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, बरोबर. आता दुसरा प्रश्न आयोग अशा पद्धतीने विचारू शकतो की याचा दिनांक म्हणजे प्रक्षेपणाचा दिनांक कोणता आहे? ते 29 जानेवारी 2025. आणि 2025 मधलं हे पहिलं असं लॉन्चिंग होतं जे करण्यात आलं होतं इस्रोद्वारे. म्हणून हे अजून इम्पॉर्टंट न्यूज बनून जाते. ठीक आहे, कुठून याचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे? श्रीहरिकोटा, जे आंध्र प्रदेशमध्ये जे सेंटर आहे तिथून काय करण्यात आलेलं आहे, NVS-02 नावाच्या जे उपग्रहाचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आणि ते इस्रोचं 100वे प्रक्षेपण आहे. कोणत्या प्रक्षेपकाद्वारे लॉन्चिंग करण्यात आलं? GSLV, जिओ सिंक्रोनस जो व्हेकल आहे, लॉन्च व्हेकल F-15, त्याच्याद्वारे हा उपग्रह लॉन्च करण्यात आला आहे. बघा, आयोग तुम्हाला 1 लाइनर स्वरूपात प्रश्न जर विचारायला गेला तर अशाच पद्धतीने विचारणार. तुम्हाला उपग्रहाचे नाव विचारेल, 100वा प्रक्षेपणाचं नाव काय, दिनांक विचारेल, कोणत्या ठिकाणाहून लॉन्च केलं, किंवा ते प्रक्षेपक. सगळ्यात हिट क्वेश्चन तुम्हाला प्रक्षेपकावर विचारण्यात येतो, बरोबर. हे 4 पॉईंट तर तुम्हाला महत्त्वाचे आहेच. त्याच्यासोबत हा 100वा प्रक्षेपण असल्यामुळे त्या उपग्रहाबद्दल पण, सगळ्या उपग्रहाबद्दल एवढी डिटेल माहिती असणं आवश्यक नाही. बघा, मी तुम्हाला एकदम स्मार्ट स्टडी करायला लावतोय. इतर उपग्रह असले तर त्याचे हे वजन वगैरे बघण्याची गरज नाही, पण हा फोकस मधला उपग्रह आहे, मग सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. दळणवळण उपग्रह आहे, त्याच्या नावामध्येच आहे नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजे काय, दळणवळण उपग्रह. ठीक आहे, वजन किती आहे? 2250, बरोबर. एक ठरवले लक्षात ठेवा की 2200 किलोचा हा उपग्रह आहे, पण ते टू द पॉईंट एकदम म्हटलं तर 2250च. नॅविक मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे, बरोबर. हा याच्या अगोदर एक उपग्रह लॉन्च करण्यात आलेला आहे, NVS-01. कोणत्या तारखेला? 2023 मध्ये, 29 मेला, बरोबर. आणि हवाई आणि सागरी कृषी क्षेत्रात अचूक वेळ सांगण्यास याचा उपयोग आहे. म्हणजे नेव्हिगेशन कशासाठी उपयोग होणार आहे? हवाई आणि सागरी कृषी क्षेत्रात अचूक वेळ, म्हणजे काही जर आपत्ती येत असेल त्याच्या बाबतीत प्रिडिक्शन म्हणा किंवा इतर कोणता डेटा हवा असेल त्या रिलेटेड, तर तुम्हाला सगळे हा उपग्रह प्रोव्हाइड करणं, असं ह्या उपग्रहाचं काम असणार आहे, बरोबर. पण मेन फोकस काय पाहिजे? ह्या 4 गोष्टीवर. NVS-02, 29 जानेवारी 2025, श्रीहरिकोटा आणि GSLV F-15 ह्या प्रक्षेपकाचा यूज करून हा उपग्रह लॉन्च करण्यात आला. बघा, अशा क्रिप्स फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करा, छोटे छोटे एकदम मायन्यूट म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जागेमध्ये ह्या गोष्टी लिहा आणि रिकॉल करा. केव्हा?
आपल्या पेपरच्या वेळेस. बघा सगळ्यात त्याच्यानंतर 2 नंबरचं जे मिशन आहे स्पेडेक्स मिशन, बरोबर. स्पेडेक्स मिशन हे खूप न्यूजमध्ये होतं आणि याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं, कोणत्या माहीत असणं आवश्यक आहे. 30 डिसेंबर ॲक्च्युली ही न्यूज ना 2024ची आहे, बरोबर. परंतु तरी पण आपल्याला महत्त्वाचे आहे. का बरं, याच्यावर प्रश्न पडू शकतो. आणि जसं ते 100वा प्रक्षेपण होतं इस्रोचं, हे 99व्या नंबरचं प्रक्षेपण आहे. आता याचा काही प्रक्षेपण क्रमांक पाठ नका करू, फक्त जस्ट तुम्हाला सांगतोय. 31 डिसेंबर 2024ला याचं लॉन्चिंग झालं. कुठून झालं? सतीश धवन अंतराळ केंद्र जे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे तिथून झालं. कोणत्या प्रक्षेपकाद्वारे केलं? PSLV, बरोबर. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे C-60 नावाचं प्रक्षेपक आहे त्याच्याद्वारे लॉन्चिंग केलं. या मोहिमेच्या यशामुळे भारताने कोणती कामगिरी केली आहे बघा. रशिया, चीन, अमेरिका या बलाढ्य देशानंतर 4थ्या क्रमांकाचा देश झालेला आहे की ह्या पद्धतीचा उपयोग केला. आता स्पेडेक्स मिशन कशासाठी होतं? स्पेडेक्स मिशन होतं डॉकिंग सिस्टीमसाठी, बरोबर. याच्याद्वारे काय करण्यात आलं आहे? डॉकिंग करण्यात आलेलं आहे. डॉकिंग म्हणजे काय करण्यात आलं आहे? 2 उपग्रह वेगवेगळ्या ठिकाणाहून अंतराळात सोडण्यात आलेला आहे आणि अंतराळात गेल्यानंतर त्या 2 उपग्रहांना जोडण्याची पद्धत म्हणजे डॉकिंग पद्धत आहे, बरोबर. म्हणजे हे कशासाठी वापरण्यात येणार? जेव्हा आपलं स्वतःचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन राहणार, ISS म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक राहणार, त्यावेळेस वेगवेगळे पार्ट्स जे पाठवण्यात येतील त्याला जे बनवण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला डॉकिंग सिस्टीम वापरण्यात येणार. सोबतच जेव्हा चंद्रयान मोहीम आपण राबूयात तेव्हा सुद्धा ही जी पद्धत आहे वापरण्यात येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला काय महत्त्वाचं आहे की ही कशासाठी होती? डॉकिंग. याच्यात वापर सर्वप्रथम भारताने केला आणि त्याच्यात यशस्वी सुद्धा राहिलेला आहे. कोणत्या 3 देशानंतर? रशिया, चीन आणि अमेरिकेनंतर आता भारत 4थ्या नंबरचा देश झाला आहे. डॉकिंग ही जी पद्धत आहे स्पेडेक्स मिशनद्वारे एक यशस्वी पद्धतीने आपण कंप्लीट केलेली आहे. डॉकिंग काय म्हटलं? 2 उपग्रहावरती लॉन्च केले आणि त्याला एकासोबत जॉईन केले. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. विक्रम 1 बघा लेटेस्ट न्यूज आहे, बरोबर. लेटेस्ट न्यूज आहे काय की स्कायरूट एरोस्पेस कंपनीद्वारे एक विक्रम 1 नावाचं रॉकेट बनवण्यात आलं. काय बनवण्यात आलं? रॉकेट बनवण्यात आलं, बरोबर. आणि हे भारतातील पहिले खाजगी बनावटीचे रॉकेट आहे. म्हणजे स्कायरूट एरोस्पेस ही खाजगी कंपनी आहे, ही सरकारी मालकीची नाही आहे. आतापर्यंत आपण सगळ्या जेवढ्या डिफेन्सचे जे प्रोडक्ट बनवत होतो ते सरकारी मालकीच्या कंपनीद्वारेच बनवत होतो. परंतु आता सरकारने काय केलं? त्याच्यामध्ये चान्स दिलेला आहे प्रायव्हेटमधल्या सेक्टरमधील जी कंपनी आहे त्यांना. मग त्याच्यामधल्या जे डिफेन्स कंपनी आहे स्कायरूट एरोस्पेस, तिने हे विक्रम 1 नावाचं रॉकेट बनवलेलं आहे, बरोबर. पहिले खाजगी बनावटी रॉकेट झालेला आहे. कोणत्या दिवशी? 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं आहे? त्याचं अनावरण केलं आहे. आता बघा आपल्याला न्यूज कशी काय इम्पॉर्टंट आहे हे याचं जे गांभीर्य लक्षात येण्यासाठी काय करावं लागते? ते कोणत्या व्यक्तीनं लॉन्च केलं हे कळणं आवश्यक आहे. मग हे कोण केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कारण की ते भारताचे पंतप्रधान आहे, राष्ट्रपती असले तर या व्यक्तीनं जर काही अनावरण केलं तर ते हिट होऊन जाते आपल्या पेपरमध्ये क्वेश्चन्स येण्यासाठी, बरोबर. म्हणून मी लेटेस्ट घेतल्या. आय नो की हा पेपर आपला अगोदरच सेट झालेला आहे. 27 नोव्हेंबरची न्यूज येणार नाही, पण तो भविष्यात कोणताही पेपर असो तिथं जर आलं तर तुम्हाला सुटायला नको. मग माझा शब्द हे आहे की तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतच्या सगळ्या घडामोडी कव्हर होतील, म्हणून ही घडामोडी मी इन्क्लूड केलेलं आहे. पेलोड क्षमता किती आहे? 260 ते 350 किलोचं जे काही उपग्रह असतील किंवा काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही असं पकडू शकता की याच्यावरती जे पेलोड्स असतात, म्हणजे कोणतीही वस्तू म्हणा किंवा एखादी वस्तू रॉकेटच्या द्वारे सोडायची असं अंतराळामध्ये, तर 260 ते 350 किलोची वस्तू किंवा पेलोड ते हे करू शकते, कॅपेबल आहेत करण्यासाठी. 3D प्रिंटेड लिक्विड इंजिन, त्याचं 3D प्रिंटेड लिक्विड इंजिनपासून त्याचं इंजिन बनवण्यात आलेलं आहे. आणि हे जे रॉकेट आहे ना हे 4 स्टेज रॉकेट आहे, बरोबर. पहिले जे 3 स्टेज आहे हे सॉलिड आहे आणि 4थ्या नंबरचं हे लिक्विड इंजिन आहे, बरोबर. उद्देश, आता त्याचा उद्देश काय? लो अर्थ ऑर्बिट किंवा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करणे. म्हणजे एखादा जर उपग्रह असेल किंवा एखादं कोणतीही पेलोड जी असेल ते तुम्हाला अंतराळात कुठे LEO किंवा SSO या पट्ट्यामध्ये जर लॉन्च करायचं असेल तर तुम्हाला या रॉकेटचा वापर करता येईल. आणि त्या रॉकेटचं नाव काय? विक्रम 1. महत्त्वाचं याच्यासाठी झालं की पहिलं खाजगी रॉकेट आहे, त्याच्यामुळे हे न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट झाले. ठीक आहे. बघा SpaceX Crew 9 मिशन, बघा
काय म्हणते स्पेसएक्सची Crew 9 मिशन आहे. स्पेसएक्स कोणाची कंपनी आहे, ती आहे इलॉन मस्क यांची. ही सुद्धा खाजगी कंपनी आहे अमेरिकेमधली. बरोबर. आता Crew 9 मिशन काय आहे की सुनीता विल्यम्स ज्या होत्या, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स ज्या आहे, त्या काय केल्या होत्या त्यांनी स्टारलायनर म्हणून कुठे गेलं, हां बघा 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये त्यांचं जे 8 दिवसाचा प्रोजेक्ट होता. किती दिवसाचा प्रोजेक्ट होता? 8 की 9 दिवस, इथं 8 पाहिजे. 8 दिवसाचा प्रोजेक्ट होता, बरोबर. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, उड्डाण केलं होतं. कोणत्या दिवशी? 5 जूनला. परंतु काही टेक्निकल इश्यूमुळे त्या तिथेच अटकून राहिल्या आणि त्यांना किती दिवस राहायला लागलं? जवळपास 600+ म्हणजे 9 महिन्याहून अधिक काळ त्या तिथे अंतराळात अडकून राहिल्या. कारण की काही टेक्निकल इश्यू आला होता, तो सॉल्वच होत नव्हता. त्यांच्यासोबत बुच विल्मोर नावाची सुद्धा व्यक्ती होते सुनीता विल्यम्स सोबत, यांच्यासोबत. ठीक आहे. मग काय केलं की यांना परत आणण्यासाठी अमेरिकेने स्पेसएक्सचं Crew 9 मिशन म्हणून लॉन्च केलं. आणि ते लॉन्च केल्यानंतर त्यांना काय केलं की 19 मार्च रोजी फ्लोरिडाच्या पॅन हेडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतवले. एक ड्रॅगन सूट नावाचं Crew 9 मिशनमध्ये एक ड्रॅगन सूट नावाची एक हे होती, काय म्हणतात कूप होती. त्याच्यामध्ये हे 2 व्यक्ती बसून आले आणि त्यांना डायरेक्ट ह्या मेक्सिकोच्या आखातात त्यांना सोडण्यात आलं आणि ते पृथ्वीवर परतले. ठीक आहे. ही न्यूज खूप ट्रेंडिंगमध्ये होती, लक्षात ठेवा. म्हणून डायरेक्ट विचारलं जाऊ शकते की Crew 9 मिशन हे कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे, कोणाला परत आणण्यासाठी? तर सुनीता विल्यम्स यांना, जे स्टारलायनर मधून वरती गेले होते. कोणत्या दिवशी? 5 जून, पर्यावरण दिवस असते त्या दिवशी. 5 जून 2024ला गेले. पण 8 दिवसाचीच मोहीम होती. परंतु तिथे टेक्निकल इश्यू आल्यामुळे त्यांना परत येण्यासाठी किती महिने लागले? 9 महिने लागले. आणि त्यांना कोणत्या मिशनद्वारे आणण्यात आलं? Crew 9 नावाच्या मिशनद्वारे परत आणण्यात आलं. ठीक आहे. दुसऱ्या नंबरचं बघा, समुद्र प्रचेत नावाचं काय आहे? आता एक प्रकारचं हे जहाज आहे. आता हे जहाज कशासाठी आहे त्याच्या अगोदर बघण्या अगोदर आपण काय करूयात की जलावरण 23 जुलै 2025 रोजी झालं. वास्को द गामा हे जे गोवामध्ये जे ठिकाण आहे ना, तिथून याचं जे नौदलामध्ये दाखल झाले 23 जुलै 2025 मध्ये. गोवा शिपयार्ड, बघा इथं गोवा पाहिजे होतं, गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे ह्या जो समुद्र प्रचेत नावाचा जहाज आहे विकसित करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलासाठी. कोणासाठी? भारतीय तटरक्षक दलासाठी प्रदूषण नियंत्रण जहाज म्हणून हे काम करणार आहे. म्हणजे याचं स्पेसिफिक काम काय आहे की जे समुद्रामध्ये प्रदूषण होते त्याचं काय करणार आहे, नियंत्रण करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी हे जहाज वापरण्यात येणार आहे. याची बघा थोडी वैशिष्ट्य बघून घ्या. 114.5 मीटर लांबीचा आहे, 16.5 मीटर आहे, वजन 4170 टन आहे. बघा आता मी तुला थोडंसं याच्यामध्ये एक स्मार्ट स्टडी असं करायला लावतो. जिथे जिथे अशा प्रकारचे जहाज येणार, भरपूर INS बघणार आहोत आपण समोर पण, मग तिथे तुम्हाला प्रत्येकाची लांबी रुंदी बघण्याची काही गरज नाही आहे. परंतु काही जे स्पेसिफिक असतात, INS तमाल झालं, मग हे ट्रेंडिंगमधले होतं आणि मोस्ट IMP होतं, मग त्याच्याबद्दल थोड्या लांबी रुंदी पाठ करायच्या. सगळ्यांच्या करायचा नाही आणि एवढं शक्य पण नाही आपला डेटा स्टोअर करणे. फक्त याच्यासाठी की आयोग कधी कधी स्पिन टाकून देते, कधी कधी खूप डीपमध्ये जाते. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हा एकदा जरी नजरेखालून गेला तिथं क्लिक होण्याची चान्सेस जास्त असतात. मग त्या कंडिशनमध्ये आपला येऊ शकते, बरोबर. म्हणून मी तुम्हाला ॲटलिस्ट डिस्प्ले तर करून देतो. 114 मीटरचा आहे, लांबी रुंदी 16 मीटरची आहे, वजन 4000 समथिंग टन आहे, 4170 टन आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि समुद्र प्रचेत, आता नावावरून काहीच लक्षात येत नाही, पण हे म्हणून अशा ज्या घडामोडी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समुद्र प्रचेत हे जहाज कशासाठी होतं? प्रदूषण नियंत्रणासाठी होतं. आणि कोणासाठी? तर भारतीय तटरक्षक दलासाठी हे जहाज वापरण्यात येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे कीवर्ड्स आहे ना ते लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचे आहे. बघा त्याच्यानंतरची न्यूज आहे गोल्डन डोम. आता डोम म्हणजे काय आहे? हे एक प्रकारचं संरक्षण प्रणाली आहे. कोणासाठी? तर अमेरिकेद्वारे लॉन्च केलेली आहे. आता बघा अशा प्रकारचं डोम, आता ॲक्च्युअलमध्ये डोम असं राहणार का? बघा आता अशा प्रकारचं डोम आहे, पण ते ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. त्याचा उपयोग कसा काय होणार आहे? तर इथे जे ग्राउंडवर असणार आहे ना, छोट्या छोट्या बॅटरीज असणार आहे, बरोबर. कशाच्या बॅटरीज असणार आहे? डिस्ट्रॉयर बॅटरीज असणार आहे, बरोबर. आणि हे काय करणार आहे? अमेरिका हा देश
वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक 50 राज्य आहे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं कव्हर केल्या जातील की ह्या डोम म्हणजे ह्या सर्कलमध्ये कोणतंही क्षेपणास्त्र येऊ द्या, डायरेक्ट ह्या बॅटरीज काय करतील, यांना डिस्ट्रॉय करतील ह्या उपग्रहांना. अशा पद्धतीचं गोल्डन डोम, त्याला नाव काय देण्यात आलं आहे, गोल्डन डोम नावाचं नाव देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीच्या ह्या बॅटरीज आणि अशा पद्धतीची संरक्षण प्रणाली ही काय करणार आहे, अमेरिकेद्वारे बनवण्यात येत आहे. आणि कधीपर्यंत बनणार आहे, हे 2029 पर्यंत याचं काम पूर्ण होईल. बरोबर. आणि खर्च किती लागणार आहे, $175 अब्ज याला खर्च लागणार आहे. बरोबर. जसं इस्रायलचं आयरन डोम आहे, आता अशाच प्रकारे इस्रायलची सुद्धा आयरन डोम आहे. तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असणार, हमासने जवळपास 100 ते 200 रॉकेट स्ट्राईक्स केले. बरोबर. पण त्याच्यातले 99% हे जे रॉकेट्स आहे हे इथेच डिस्ट्रॉय झाले. कशामुळे, ह्या डोममुळे. कारण की इथे छोट्या छोट्या बॅटरीज बसवलेल्या असतात, कशाच्या, डिफेन्स बॅटरीज, ज्या डिस्ट्रॉय करतात. कोणतेही त्याच्या रडारमध्ये आलं की डायरेक्ट उपग्रह डिस्ट्रॉय करते. मग अशा पद्धतीचं जसं इस्रायलचं आयरन डोम आहे तसं गोल्डन डोम कोण बनवणार आहे, अमेरिकेद्वारे बनवणार आहे. म्हणून ही न्यूज आपल्याला महत्त्वाची. 2029 पर्यंत कंप्लीट होईल. $175 अब्ज त्याला बनवण्यासाठी खर्च लागणार आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीचे नाव यांनी काय ठेवलं आहे, मूनशॉट प्लस नावाचं. ते जे मूनशॉट प्लस नावाचं हे डोम होतं अगोदर, पण तो डोनाल्ड ट्रम्प यांनी यांना ॲडव्हान्स लेवल बनवण्यासाठी आणि अजून थोडंसं न्यूजमध्ये येण्यासाठी गोल्डन डोम असं हे नाव काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. बघा, समजलं का, गोल्डन डोम काय एक प्रकारची संरक्षण प्रणाली आहे. कोणतेही उपग्रह त्यांच्या रडारमध्ये आलं की काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. ठीक आहे. बघा, प्रोबा 3 मोहीम. बरोबर. आता याचं काय, पहिली गोष्ट, अशा टाईपची जी मोहीम असतात ना, त्याचे प्रोनाऊन्सिएशन प्लस त्याची जी लॉंग फॉर्म असतात ते पाठ करून घ्यायचे. प्रोजेक्ट फॉर ऑन बोर्ड ऑटोनॉमी. काय आहे, प्रोजेक्ट फॉर ऑन बोर्ड ऑटोनॉमी असं प्रोबो 3 नावाचं प्रक्षेपकाचं याचं नावाचं काय आहे, लॉंग फॉर्म आहे. हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलं आहे. मोस्ट ऑफ द तिथून असतात. मग आयोगनं अशा प्रश्न क्वचितच विचारतो, आला तर मग हे लक्षात ठेव, ॲटलिस्ट हे नाव लक्षात ठेवायचं. आणि जे युनिक असलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. कोणत्या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आलं रे, PSLV C-59 ह्या प्रक्षेपकाद्वारे काय करण्यात आलेलं आहे, प्रभू मोहीम जे राबवण्यात आलेलं आहे. आणि हे इस्रोचं 98th नंबरचं काय होतं, मिशन होतं. बरोबर. 100 नंबरचं मिशन कोणतं, आता बघा, 99 नंबरचं कोणतं सांगितलं, स्पेस DX नावाचं जे मिशन होतं ते. त्याच्यानंतर 100व कोणतं होतं, NVS-02 नावाचा जे उपग्रह तो लॉन्च केला. आणि 98 कोणतं आहे, प्रोबो 3 नावाचं मिशन. ठीक आहे. अशा पद्धतीचे मिशन्स तुम्ही लक्षात ठेवा. क्रमांक विचारला नाही जाणार, 100वच लक्षात ठेवायचा, पण जस्ट सांगतोय तुम्हाला. आता या मोहिमेचं उद्दिष्ट काय बघा, सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे, सौर घटनावरील मौल्यवान डेटा प्रदान करणे, अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे. स्पेशली सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे प्रोबो 3 नावाचं जे मिशन आहे, काय मोहीम आहे ते राबवण्यात आलेलं आहे. एवढं लक्षात आलं का तुमच्या. आणि याचं प्रोजेक्ट फॉर ऑनबोर्ड ऑटोनॉमी हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. बघा, अग्नी-5 मोस्ट हिटेड क्वेश्चन. अग्नी-5 2-3 वेळाची यशस्वी चाचणी झालेली आहे. कोणी केलेलं आहे एक लक्षात ठेवा, DRDOद्वारे करण्यात येते. हे तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. DRDOद्वारे विकसित करण्यात आला आहे, लॉन्चिंग इस्रोद्वारे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 20 ऑगस्ट 2000 रोजी ओडिशातील चांदीपूर या ठिकाणाहून चाचणी करण्यात आली. हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. बरोबर. कोणतं आहे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. आणि याची रेंज, याच्या रेंजवरून ना हे सगळ्यात न्यूजमध्ये आत्तापर्यंतचे अग्नी 1, 2, 3, 4 होऊन गेले, पण त्याची रेंज एवढी नव्हती. याची रेंज किती आहे, जवळपास 5000 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काय करू शकते, याचं कोणत्याही पद्धतीनं ते काय करू शकते, अटॅक करू शकते. अशा पद्धतीची याची रेंज. आणि मेन म्हणजे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण, हे बॅलिस्टिक नाव कशावरून ठरवलं जाते, जेवढी मोठी रेंज तेवढं त्याचं नाव हे चेंज होत जाते. सध्या हे 5000च्या रेंजमध्ये म्हणून बॅलिस्टिक म्हटलं जाते. चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंड, म्हणजे याच्या रेंजमध्ये जवळपास पूर्ण आशिया खंड, त्याच्यात चीन पाकिस्तानचा समावेश होतो. ठीक आहे.
आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रकारचा ते प्रकार आहे. सुमारे 5000, त्याचं सांगितलंच तुम्हाला. लांबी लक्षात ठेवायची, लांबी 17.5 मीटर आहे आणि 3 टप्प्याचे सॉलिड फ्युएल इंजिन आहे. किती स्टेजमध्ये आहे? 3 स्टेजमध्ये आहे. पेलोड क्षमता 1100 ते 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र. बरोबर, पेलोड म्हणजे काय असते तुम्हाला तेच सांगितलं. कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा अण्वस्त्र नेण्याची कॅपेबिलिटी. त्याच्यात अणुवस्त्र म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर जो बॉम्ब आहे तो पण नेऊ शकता, 1100 ते 1500 किलो वजनाचा. ठीक आहे. किती किलोमीटरपर्यंत? 5000 किलोपर्यंत कुठेही तो टार्गेट करू शकते अग्नी 5. अशा प्रकारे त्याच्याबद्दल एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, ध्वनी क्षेपणास्त्र. ध्वनीच्या वेगाने जाणारं क्षेपणास्त्र आहे म्हणून त्याचं नाव ध्वनी क्षेपणास्त्र असं नाव ठेवलेलं आहे. ध्वनीपेक्षाही जास्त वेगाने जातो तो. DRDO द्वारे विकसित करण्यात आला. DRDO काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे. यांच्याद्वारे विकसित करण्यात आलेला आहे. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट हे पण येऊ शकते लॉंग फॉर्म, तर तुम्ही लक्षात ठेवा. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही अधिक वेगाने जाऊ शकते. बरोबर, ते सांगितलंच. हायपरसोनिक ग्लायडेड व्हेकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. कमाल वेग किती आहे याचा? 7400 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे ध्वनी क्षेपणास्त्र जाऊ शकतो. मारक क्षमता किती आहे? 1500 किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून ध्वनी सहजगत्या प्रक्षेपित केले जाऊ शकते. म्हणजे ध्वनी क्षेपणास्त्र कुठूनही हे क्षेपणास्त्र करू शकते. म्हणजे तुम्ही INS विक्रांतवर ठेवा, नौदलामध्ये ठेवा किंवा हवाई दलामध्ये कुठेही ठेवा, हे एकदम 100% जमिनीवरून, हवेवरून आणि पाण्यामधून सुद्धा काय करू शकते? लॉन्च होऊ शकते. अस्त्र नावाचं क्षेपणास्त्र आहे. 11 जुलै 2025 याची लॉन्चिंग करण्यात आली किंवा चाचणी करण्यात आली. चांदीपूर, ओडिशामधूनच. DRDO आणि भारतीय हवाई दल. बघा, याच्यात 2 प्लेयर्स आहेत. कोण? DRDO आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यमाने हे काय केलं आहे? क्षेपणास्त्र बनवलेलं आहे. याची श्रेणी बघा, श्रेणी कोणती आहे? BVRAM, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल, याचं हे श्रेणीमध्ये येते. हवेतून हवेत म्हणजे बघा, हे जे अस्त्र आहे ना, हे तुम्हाला ह्या विमानामध्ये काय करता येईल? याची लॉन्चिंग करता येईल किंवा याला यूज करता येईल. बरोबर, याला जमिनीवरून हवेत नाही करता येत, फक्त हवेतच मारा करता येईल. सुकोई 30 MKI जे रशियन मेड जी लढाऊ विमान आहे त्याच्यावरून हे यशस्वी याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. 100 किलोमीटरपेक्षा जास्त मारक क्षमता आहे. स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी सुसज्ज आहे. म्हणजे काय, तर हा विमान इथे जरी असला, याच्या 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणतंही विमान येऊ किंवा कोणतंही टार्गेट असो हवेमधलं, त्याला काय करू शकते? डिस्ट्रॉय करू शकते. अशा पद्धतीचं त्याचं काय आहे? कॅपेबिलिटी आहे. चंद्रयान 5 लुपेक्स. आता बघा, आता चंद्रयान 3च लॉन्च झालेलं आहे, 4थं 5वं याच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, हे 5 का बरं? कारण की 4थं जे चंद्रयान आहे ना, त्याचं जे 2028 मध्ये काय होणार आहे? लॉन्चिंग होणार आहे 2028च्या शेवटात. फिक्स डेट नाही आहे, पण आपलं टार्गेट आहे की 2028 पर्यंत आपल्याला लॉन्च करायचं आहे. आणि चंद्रयान 3 जे आहे आपण यशस्वीरित्या पार केलेलं आहे. कोणत्या दिवशी केलेलं आहे? ते लॉन्चिंग डेट महत्त्वाचे आहे, 14 जुलै 2023 मध्ये. बरोबर, आणि याची जे लँडिंग आहे कधी झाली? 23 ऑगस्ट 2023 रोजी झाली. हे झालं चंद्रयान 3 आणि चंद्रयान 4. पण आपण त्याच्यापेक्षा नेक्स्टमध्ये असं करणार आहोत की चंद्रयान 5 नावाचं जे लुपेक्स मिशन आहे, ॲक्च्युली सध्या त्याला लुपेक्सच म्हटलं जात आहे. लुनार पोलर एक्सप्लोरेशन नावाचं ते काय आहे? एक उपग्रह आहे. त्याला आपण चंद्रयान 5 याच्यासाठी म्हणतोय कारण की चंद्रयान सारखी मोहीम आहे. कोणाचे विद्यमाने बनवण्यात येत आहे? भारत आणि जपानच्या संयुक्त काय करण्यात येत आहे? संयुक्त टेक्नॉलॉजीद्वारे ही लुपेक्स नावाची मिशन लॉन्च करणार आहे. कधी करणार आहे? 2028-29. म्हणजे तेच पहिले चंद्रयान 4 होईल आणि त्याच्यानंतर चंद्रयान 5 होईल. हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पाण्याचा थेट बघा पाण्याचा शोध लावण्यासाठीच आपण काय करतोय? हे चंद्रयान मोहीम लॉन्च करणार आहोत. चंद्रावरील नैसर्गिक स्रोतांचे नेमके स्वरूप शोधण्यासाठी भारत, जपान हे प्रयत्नशील असणार आहे या मिशनच्या थ्रू. लक्षात आलं का? बघा, लुपेक्स जर म्हटलं तर कशाची मोहीम आहे? प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात. लुपेक्स हे कशा संबंधित मोहीम आहे? हे चंद्रावरील पाण्याचा थेट शोध घेण्यासाठी लॉन्च केलेली भारत आणि जपानद्वारे एक संयुक्त मोहीम आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं सेंटेन्स तरी इनफ आहे. बघा, मी तुम्हाला प्युअर डेटा देतोय. प्युअर डेटा म्हणजे कसा? याच्यात काहीच मिक्स मसाला नाही आहे. एवढ्या गोष्टी करा, प्रश्न आला तर तुमचा होणार आहे आणि मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. फक्त
फक्त काय गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आपल्याला भेटलेल्या वेळेचा काय करायचा आहे, आपल्याला उपयोग करायचा आहे, सदुपयोग करायचा आहे. मग बघा, काही गोष्टी आपल्याला कठीण वाटू शकतात, पण कठीण काय, आता बघा मी तुमच्यासमोर डेटा घेऊन येतोय, लुपेक्स मिशन, पण आत्ताच पाठ करा ना, काय महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं. सर, ते चंद्रयान संबंधी मोहीम आहे आणि भारत जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ते लॉन्च करण्यात येणार आहे आणि 2028-29 मध्ये लॉन्च होईल. झालं. असं डिस्कस करा तुमच्या मित्रांशी आणि 4-5 वेळा तुम्ही जे काढलेले नोट्स आहे एकामेकाशी डिस्कस केलं, समोरच्या व्यक्तीचं पण पाठ होऊन जाणार आणि तुमचं पण पाठ होणार आणि तुम्हाला याचे मार्क्ससुद्धा मिळणार. आता 4 जानेवारीचा पेपर असो, 11चा असो किंवा इतर कोणत्याही परीक्षेला अशा पद्धतीच्या मिशनवर प्रश्न 100% तुम्हाला विचारले जाते, बरोबर. मग तर यावर तुम्हाला ना एकदम फोकस जास्त देण्याची गरज नसते, फक्त कॉन्सन्ट्रेशन लक्षने ते पाठ करावं लागते, 1-2 वेळा वाचावं लागते आणि एकदा नोट्स जर बनली ना तर बघा पेपरच्या अगोदर फास्टमध्ये होते. आता MiG-21 नावाचं जे विमान होतं, लढाऊ विमान, ते निवृत्त झाले. त्याच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे बघा, हे भारताच्या ताफ्यातील. आता मला ना तुम्हाला सांगायच्या वेळेस अशा काही गोष्टी लिहून आणाव्या लागतात किंवा मला तोंडी सांगावं लागतात की हे वाचून घ्या रे पूर्व, पण त्याच्यातले महत्त्वाचं समज झाले पाहिजे. बस काय माझं लक्ष, सुपरसॉनिक विमान आहे, भारताचंच आहे ते, कशाला भारताच्या ताफ्यातील पहिली सुपरसॉनिक, यावर लक्षात ठेवण्याची गरज आहे. पहिली सुपरसॉनिक विमाने आहे, ठीक आहे. मिकोयान गुरविच या कंपनीकडून निर्मिती केली. महत्त्वाचा असे जे पॉईंट्स असताना कोणत्या कंपनीकडून, बोईंग असो, स्टार लायनर असो, तसे लक्षात ठेवावं लागते. हे जे MiG-21 नावाचं जे विमान आहे, मिकोयान गुरेविच नावाची कंपनीनं निर्मिती केली आहे. 1963 मध्ये हे काय झालं होतं, हवाई दलामध्ये सामील झालं होतं. सोव्हिएत संघाबरोबर आपण याच्यासाठी करार केला. तेव्हा अशा पद्धतीचं तुम्हाला प्रायव्हेट जे आहे पद्धतीनं करार करण्यात येत नव्हते, तुम्हाला सरकार थ्रू त्या गोष्टी विकत घ्याव्या लागत होत्या. मग आपण भारत आणि तेव्हाचं सोव्हिएत संघ यांनी काय केला, करार केला आणि त्या करारातून ह्या कंपनीकडून, कोणत्या, मिकोयान गुरविच या कंपनीकडून MiG-21 आपण विकत घेतले होते 2019 मध्ये. आता ह्या MiG-21चा वापर कुठं झाला, जेवढे मोस्ट इम्पॉर्टंट आपले जे ऑपरेशन झालेले आहे किंवा काय म्हणता येईल त्याला, जे हल्ले केलेले आहे आपण पाकिस्तानवर म्हणा इतर कुठे, तर MiG-21 थ्रूच केले. अभिनंदनचा जो इव्हेंट झाला होता तेव्हा MiG-21 होतं. बालाकोट बघा, 2019 मध्ये जे बालाकोट एअर स्ट्राईक्स केली आपण, त्यामध्ये पण याचाच वापर करण्यात आलेला. इव्हन ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा याचा ऑपरेशन करण्यात, ह्या लढाऊ विमानाचा आपण काय केला होता, वापर केला होता. आणि आता काय करणार आहे, MiG-21 गेल्यानंतर तेजस नावाचं जे Mark 1A नावाचे जे लढाऊ विमान आहे याच्या जागी उपयोग करणार आहे. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. कंपनी सुपरसॉनिक होतं, त्याच्यानंतर 1963 मध्ये आपण त्याला सामील केलं हवाई दलामध्ये आणि कोणासोबत करार केला होता, सोव्हिएत संघासोबत केला होता. आताचा जो रशिया आहे तो झालं इनफ आहे तेवढा, आणि त्याच्या जागी जागा आपण घेणार आहे तेजस Mark 1A हे विमान काय करणार आहे, त्याच्या जागी येणार आहे. त्याच्यानंतर बघा CMS-03 काय आहे, 26 ऑक्टोबर 2025 याचं लॉन्चिंग करण्यात आलं सतीश धवन केंद्रावरून. प्रक्षेपक कोणतं होतं, LVM-3M4. आता बघा, जिथं अशा टाईपचे LVM वगैरे जे आहे ना, हे लक्षात ठेवणं तुम्हाला महत्त्वाचं असते. प्रक्षेपक पूर्ण नाव काय, कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता नावावरून समजते तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे कशासाठी आहे, हे एक प्रकारचं काय म्हणते, सुदूर संवेदनासाठी हा उपग्रह लॉन्च करण्यात आलेला. 4400 किलो याचं वजन होतं. कोणत्या तुम्हाला ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेला आहे, जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट ह्या पट्ट्यामध्ये याला काय केलं आहे, लॉन्च केलेला आहे. मल्टी बँड संचार उपग्रह, अनेक प्रकारच्या रेडिओ लहरींवर कार्यरत असलेलं हे काय आहे, उपग्रह आहे. कोणतं, CMS-03 ऑक्टोबरमधली न्यूज आहे, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर STT-40 काय आहे, भारतातील पहिले स्वदेशी हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40, याचा लॉंग फॉर्म काय आहे, हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 श्रेणीत निर्माण केलेले विमान आहे. ह्या विमानाचं नाव काय आहे, TH-4000, बरोबर. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीद्वारे विकसित करण्यात आले आहे. हे विमान भारतीय हवाई दलाच्या भावी पिढीच्या पायलटांना मूलभूत प्रशिक्षण कशासाठी आहे, STT-40 कशासाठी विमान बनवण्यात आले आहे, हे प्रशिक्षणासाठी. बघा, जे हवाई दलामध्ये रुजू होणार आहे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचं विमान बनवण्यात आलेलं आहे. बंगळुरू येथून यांना काय केलं आहे, यशस्वी चाचणी केलेली आहे. उद्देश काय, भारतीय हवाई दलाच्या नवीन पिढीतील पायलट तेच ते डबल आपल्याला करण्याची गरज नाही. STT-40 विमानाचं नाव लक्षात ठेवा, TH-4001 आणि कशासाठी आहे, प्रशिक्षणासाठी
बनवण्यात आलेला आहे. अपाचे हेलिकॉप्टर मोस्ट IMP, फक्त एवढं लक्षात ठेवा, अपाचे कोणाकडून घेतलं? आपण अमेरिकेकडून घेतलं. अमेरिकेची ही टेक्निक आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं अपाचे तर AH-64E, हे लक्षात ठेवा. ट्रिपल स्टार करतो मी. AH-64E नावाचं जे अपाचेचं व्हेरियंट आहे आपण काय केलं आहे, लष्करामध्ये दाखल झालेलं आहे. कारण की सुरुवातीला आपण अमेरिकेसोबत करार केला आणि त्याच्या थ्रूच हे जे अपाचे आहे आपण आता आपल्या हवाई लष्कर दलात काय झालं, दाखल झालं आहे. कोणत्या कंपनीद्वारे बनवण्यात आलेलं आहे? अपाचेचं हे बोईंग कंपनीद्वारे बनवण्यात आलं आहे. 2019 भारतीय हवाई दलात 22 अपाचे हेलिकॉप्टर समाविष्ट होते. ठीक आहे. अच्छा, तर लांबी 46 फूट आहे, 16 फूट उंची आहे, रुंदी 18 फूट आहे. फ्लाइंग रेंज किती आहे? 550 किलोमीटरच्या फ्लाइंग रेंजमध्ये ते उडू शकते. वेग किती आहे? 280 किलोमीटर पर आवर याचा काय राहणार आहे, अपाचेचा वेग राहणार आहे प्रति तास. बरोबर. फक्त लक्षात ठेवा, बोईंग कंपनीद्वारे हे बनवण्यात आलेली आहे आणि अमेरिकेसोबत आपण याचा काय केलेला आहे, करार केलेला आहे. काळभैरव ड्रोन, बघा ड्रोन महत्त्वाचे असतात. त्याच्यातला काळभैरव सद्यस्थितीत बेंगळुरू येथे देशातील पहिले स्वदेशी मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स श्रेणीतील स्वायत्त लढाऊ विमान म्हटल्यापेक्षा याला ड्रोन म्हणता येईल. ठीक आहे. काय केलं आहे आपण, लॉन्च केलं आहे. कोणतं? काळभैरव नावाचं. फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस नावाच्या कंपनीनं विकसित केला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संरक्षण श्रेणीतील परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण स्वदेशी असं काळभैरव काय केलेलं आहे, ड्रोन बनवण्यात आलेला आहे. 30 तास हे सतत उडान करू शकते आणि याची 3000 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणावर बसून 3000 किलोमीटर रेंजवर असलेली एखादी गोष्ट तुम्ही कॅमेराने, त्याच्यावर कॅमेरा असणार आहे किंवा त्याच्यावर तुम्ही शस्त्र पण ठेवू शकता. अशा पद्धतीचं ते काळभैरव ड्रोन बनवण्यात आलेलं आहे. असा त्याचा उपयोग होणार आहे. बघा, सुधांशु शुक्लांची अंतराळ जीप मोस्ट IMP न्यूज होती. एक्झिमो 4 नावाची जे मिशन होतं ना, त्या अंतर्गत काय केलेलं आहे, 25 जून 2025 रोजी राकेश शर्मा यांच्यानंतर हे दुसरे असे अंतराळवीर झालेले आहे की ते अंतराळात गेलेले आहे राकेश शर्मा नंतर. ठीक आहे. बघा, कोणत्या मिशननी गेलेलं आहे? एक्झिमो 4 नावाच्या मिशननी गेलेलं आहे. आणि कुठून? फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून काय केलं, यांनी प्रक्षेपण केलं आहे फाल्कन 9 या प्रक्षेपकाद्वारे. तारीख लक्षात ठेवा, 25 जून 2025. उन्हाळ्यातल्या गोष्टी आहेत त्या. पावसाळ्यातल्या तो मिशन होता. मिशनचा कालावधी 14 दिवसाचा होता. नासा आणि इस्रोच्या सहकार्याने एक्झिमो 4 नावाची काय मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्या मिशनमध्येच काय करण्यात आलेलं आहे, शुभांशु शुक्ला जे गगनयानमध्ये सुद्धा एक प्रकारचे काय राहणार आहे, तिथे जे गगनयान मोहीम आहे आपली, कशाची मोहीम आहे, जवळपास 3 अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी ती मोहीम लॉन्च करणार आहोत आपण. थोडी डिले होत आहे पण ते आज न उद्या ते लॉन्च होऊन जाईल. त्याच्यामध्ये सुद्धा शुभांशु शुक्ला यांचं काय झालेलं आहे, म्हणजे निवड झाली होती. त्याच्यातले ते शुभांशु शुक्ला ते सुद्धा आता काय केलेलं आहे, सुरुवातीलाच अंतराळात गेलेलं आहे. ओके. आतापर्यंतच्या ज्या न्यूज होत्या ना, त्या रँडमवाल्या न्यूज होत्या, त्या सगळ्या बघितल्या. आता आपण काय करूयात, इंडियन नेव्हल शिप्स म्हणजे आपण त्याला INS म्हणतो, ज्या महत्त्वाच्या INS आहे सगळ्या नाही घेतल्या आपण, पण महत्त्वाच्या सगळ्या कव्हर केलेल्या आहे. आणि त्याचा जो क्रिप्स डेटा आहे तो तुम्हाला आता सांगणार आहे. लक्ष द्या, शेवटपर्यंत टिकून राहा, जेणेकरून त्याच्यामधला तुमचा जो प्रश्न आहे ना तो चुकायला नको. ठीक आहे. बघा, हां, सुरुवातीला एक हे इन्फॉर्मेशन सांगून देतो. आपली ग्रीन बुक नावाची जी कॉम्बो कोर्स असते, दर 2 महिन्याला आपण काय करतो, एक ग्रीन बुक टाकत असतो. त्याच्यामध्ये जवळपास 5 तर तुम्हाला अवेलेबल झालेच आहे. 6 नंबरची ग्रीन बुक तुम्हाला 31 डिसेंबरला अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे ज्यांना मंथली आणि 2 द्विमासिक पद्धतीनं करंट अफेअर्स वाचायचा आहे त्यांच्यासाठी हा सगळ्यात उपयुक्त कोर्स आहे. आणि त्याच्यामध्ये वार्षिकी 2025 सुद्धा अवेलेबल करून दिलं आहे. आय थिंक त्याचं पूर्ण याची 100 रुपये प्राईस आहे. म्हणजे हे 6 PDF आणि हे वार्षिकी तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे 100 रुपयामध्ये. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवरून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. बघा, INS माहे. आता काय आहे, माहे नावाची जी लेटेस्ट मधली न्यूज होती 24 नोव्हेंबर 2025ला काय झालेलं आहे, ही INS माहे आपल्या नौदलात दाखल झाले. आणि माहे नाव कसं ठेवलं आहे माहिती आहे का, कोचीन मधलं एक शहर आहे माहे नावाचं, त्याच्यावरून काय करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे INS माहे. ओके. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बनवलेलं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली युद्धनौका पाणबुडी. बघा, आता पाणबुडी काय असते रे, पाण्याच्या आतमध्ये राहून जे कार्य करते, जे ऑपरेशन्स करते, त्याला काय म्हटलं जाते, सबमराईन्स म्हणतो आपण त्याला, पाणबुडी म्हटले जाते. शत्रूची पाणबुडी सोनाराद्वारे शोधून काढण्यास आणि
टोपॅन्डो रॉकेटने नष्ट करण्यात, म्हणजे याच्यावर रॉकेट सुद्धा आहे ह्या पाणबुडीवर, म्हणजे आतमध्ये तर एखादी पाणबुडी शोधून पण काढेल आणि त्याला डायरेक्ट हिट पण करू शकते पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान INS माहेमध्ये बसवलेलं आहे. कोणता क्लास असते? शेलो वॉटर क्राफ्ट मालिकेमधले हे पहिले जहाज आहे. ठीक आहे. मारक क्षमता 1800 नॉटिकल माइल्स, बरोबर, 3600 जवळपास किलोमीटर काय आहे याची रेंज आहे. कमाल वेग किती आहे? 25 नॉटिकल माइल. वजन 900 टन आहे. लांबी 78 मीटर, रुंदी 11.26 मीटर. असं त्याची काय आहे INS माहेची वैशिष्ट्य आहे. कशावर नाव ठेवण्यात आलेलं आहे? INS माहे हे कोचीनमधलं एक शहर आहे माहे, त्याच्यावर नाव ठेवण्यात आलं आहे. INS अँड्रॉथ बघा, महत्त्वाची आहे. स्वदेशी बनावटीची अँड्रॉथ पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे. सेम पाणबुडीच आहे. निर्मिती कोलकात्यात, हे महत्त्वाचं आहे, कोलकात्यातील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने हे बनवलेलं आहे. ती कोणा बनवली? ती कोचीन ही कोलकात्यातील गार्डन रिच शिप बिल्डर्सने बनवलेली आहे. लांबी 77.6 आहे. वजन 900 टन आहे. 25 सागरी मैल प्रति तास या वेगाने ते काय जाऊ शकते. सागरी निगराणी आणि किनारी सुरक्षा मोहिमांसाठी ही नौका काय वापरण्यात येणार आहे. अँड्रॉथ हे नाव कशावरून ठेवलं? हे नावं वगैरे तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात की अँड्रॉथ, INS अँड्रॉथ हे नाव कशावरून ठेवलं आहे? तर लक्षद्वीपमधलं काय आहे बेट समूहाचं अँड्रॉथ नावाचं एक बेट आहे. कुठचं पण? लक्षद्वीपमधलं. त्याच्यावर नाव काय ठेवण्यात आलं आहे? INS अँड्रॉथ असं त्या जहाजाचं काय नाव ठेवण्यात आलेलं आहे. बघा, INS निस्तार 18 जुलै 2025ला विशाखापट्टणम येथे काय करण्यात आलं आहे? याचा समावेश करण्यात आला आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड्सने हे काय केलेलं आहे? नौदलामध्ये जे दाखल झालेलं INS निस्तार आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बनवलेलं आहे, बरोबर. आता तुम्हाला इथे ना अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारून गेला होता की कोणत्या शिपयार्ड्सने बनवलेलं आहे? मग माहे म्हटलं तर कोचीन, त्याच्यानंतर याच्या अगोदरचं कोणतं बघितलं? INS अँड्रॉथ, ते कोलकात्याचं आहे. एक कीवर्ड्स लक्षात ठेवायचा, हिंदुस्तान, INS निस्तार हे हिंदुस्तान शिपयार्ड्स लिमिटेडने बनवलेलं आहे. पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट्स व्हेसल्स या श्रेणीमध्ये येते. लांबी 118 मीटर आहे. रुंदी 22 मीटर आहे. वेग 15 नॉट माइल्स आहे. खोल समुद्रात बचाव कार्यासाठी सक्षम आहे. आता इथे मी तुम्हाला जे INS सांगतो ना त्याच्या लांबी रुंदी लक्षात नका ठेवा, फक्त त्याचं काम लक्षात ठेवा, बरोबर. आता ही कशासाठी आहे? खोलवर जे ऑपरेशन्स राहणार आहे त्याच्या बचाव कार्यासाठी काय वापरण्यात येणार आहे? INS निस्तार वापरण्यात येणार आहे. INS सुरत बघा, हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B. आता एक प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत काय करण्यात येत आहे? याच्यात तुम्हाला युद्धनौका बनवण्यात येत आहे, बरोबर. त्याच्यामधली ही चौथी आहे. कोणानंतर? INS विशाखापट्टणम जी 2021ला सामील झाली. त्याच्यानंतर मोरगुवा 2022ची, इम्फाळ 2023ची. याच्यानंतरची INS सुरत ही चौथी अशी काय आहे? प्रोजेक्ट 15Bच्या अंतर्गत तयार झालेली युद्धनौका आहे. आणि प्रोजेक्ट 15B आणि 17A याच्याबद्दल अवेअर राहा. माझगाव डॉक शिपयार्ड्स लिमिटेडने बनवलेली आहे. स्टेल्थ विनाशिका. आता विनाशिका काय असते? पाणबुडी आणि विनाशिका. विनाशिका म्हणजे काय? डिस्ट्रॉयर, म्हणजे हे पाण्याच्या वरती राहून काम करते. याची निगराणी ही पाण्याच्या वरती राहून म्हणजे काय केलं जाते? जहाजांची आणि समुद्राची निगराणी केली जाते. आणि पाणबुडी काय असते? पाण्याच्या खाली असते. विनाशिका काय असते? पाण्याच्या वरती असते. डिस्ट्रॉयर त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. ठीक आहे. वजन 7400 टन आहे. लांबी 163 आहे. रुंदी 17.4, वेग 30 नॉट्स. स्किप करा, काही ऑपरेटिंग रेंज महत्त्वाचं आहे. 4000 नॉटिकल माइल्स याची काय ऑपरेटिंग रेंज आहे. तोपर्यंत ते काय करू शकते? निगराणी करू शकते. इंधन 4 गॅस टर्बाइनसह 4 स्टेजमध्ये 4 गॅस टर्बाइनसह कंबाईंड गॅस आणि प्रोपल्शन पद्धतीचं त्याचं काय इंधन आहे. लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी प्रगत डिझेल इलेक्ट्रिक प्रणाली सुद्धा याच्यामध्ये बसवण्यात आली आहे. INS सुरत महत्त्वाचं काय? प्रोजेक्ट 15B मधली ही काय चौथ्या क्रमांकाची युद्धनौका आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि माझगाव लिमिटेड शिपयार्ड्सने ही नौका बनवलेली आहे. INS निलगिरी बघा, हे पण माझगावनीच बनवलेलं आहे, जे मुंबईमध्ये असते. परंतु याचं दोघा जणांचं कॉम्बिनेशन आहे. कोण? एक मुंबई आणि एक कोलकाता. ठीक आहे. प्रोजेक्ट 17. आता हे म्हणतोय मी प्रोजेक्ट 17A जे आहे ना, प्रोजेक्ट 17A मधली निलगिरी आहे आणि 15B मधली सुरत आहे. अंतर्गत वॉरशिप डिझाईन ब्युरोने याची डिझाईन केलेली आहे. स्टेल्थ फ्रिगेट प्रकारची विनाशिका आहे. 6700 टन. वजन 150 मीटर. लांबी 17.4 मीटर. रुंदी. वेग 28 नॉट्स. असं त्याचं काय आहे स्पेसिफिकेशन म्हणत आहे. आता बघा, INS निलगिरी, उदयगिरी, हिमगिरी
बरोबर, हिमगिरी उदयगिरी. आता हिमगिरी आणि उदयगिरीमध्ये काहीच फरक नाही. फक्त याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, दोघंही एकाच दिवशी जलावतरण झाले 26 ऑगस्ट 2025 मध्ये. याच्यावर 8 असे ब्रह्मोस क्षेपणास्त्र बसवण्यात आलेलं आहे. फक्त याच्या घोषवाक्यामध्ये चेंजेस आहे. हिमगिरीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, अदृश्यम अजयम. आणि मी स्पेसिफिकली ह्या गोष्टी का घेऊन आलो, कारण की हे ट्रेंडिंग मधलं आहे ना. आयोग जर तुम्हाला टाकायचं ठरवलं तर ह्या घोषवाक्यावर बघा, तुम्ही युद्ध अभ्यास करत बसले, मित्रशक्ती, हान, गरुड, वरुणा, भारत फ्रान्स, ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आयोगाने प्रश्न काय विचारला, हे 2 युद्धाभ्यास ह्या देशादरम्यान झाला, तर याचं जे घोषवाक्य होतं, ब्रीद वाक्य काय होतं, अशा युद्ध अभ्यासावर तुम्हाला प्रश्न पडले. मग आता का बरं असे प्रश्न पडणार नाही, झालं लांबी रुंदीचा जमाना गेला. आता अशा पद्धतीचे तुम्हाला विचारले जाऊ शकते, कोणत्या शिपयार्ड्सनी बनवली, ठीक आहे, कोणत्या दिवशी जलावतरण झालं, सोबतच याचं घोषवाक्य काय, अदृश्यम अजयम. असं काय, हिमगिरीचं बघा, हिमालयात राहणारे लोक ऑलवेज अजय असतात, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. अदृश्य, आणि हिमालयात लोक जास्तीत जास्त अदृश्य होण्यासाठीच जातात. बघा, प्रोजेक्ट 17A मधील पहिले जहाज आहे, बांधणी कोण केली आहे, गार्डन रिच शिपयार्ड्स अँड इंजिनियर लिमिटेड, जे कोलकाताचे आहे त्यांनी. पश्चिम नौदल कमांडमध्ये याचा काय समावेश होणार आहे, विस्थापन म्हणजे याचं जे विस्थापन वेट जे आहे किती आहे, 6,600 टन आणि लांबी 149 मीटर, वेग आहे 28 नॉट्स. मी तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये लक्षात ठेवायला, फक्त हिमगिरीचं तुम्ही लक्षात ठेवा, ऑगस्टमधली न्यूज आहे. त्याचं घोषवाक्य काय, अदृश्यम अजयम. बरोबर, अदृश्यम अजयम अशा प्रकारचं घोषवाक्य. आणि याचं काय, संयोग परमो जोया कशाचा, INS उदयगिरीचा. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहे. आणि प्रोजेक्ट 17A मधलं दुसरं जहाज आहे, बस एवढंच सांगायचं आहे. यानी हे गार्डन रिच शिपयार्ड्सनी बनवलं कोलकात्यावाल्यांनी, हे माझगाव डॉक शिपयार्ड्स मुंबईमध्ये जे उदयगिरी. बरोबर, आलं का लक्षात, बाकी सगळं सारखं आहे. मी याच्यावर फोकस करतो, मी अजून 2 मिनिटं तुम्हाला समजून सांगतो. बघा, समजून सांगणं काय आहे, मला फक्त डिक्टेकच करायचं आहे की INS हिमगिरीमधलं अदृश्य अजयम ह्याच्यावर घोषवाक्यावर फोकस करा. कशा संबंधी आहे, हिमगिरी संबंधी आहे. आणि कोणी बनवलं, हे कोलकातानी जे शिपयार्ड्स आहे त्यांनी बनवलं, ठीक आहे. आणि मी काय म्हणतो तुम्हाला, उदयगिरीमध्ये लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं आहे, संयोग परमो जोया कोणी बनवलं आहे, माझगाव जे शिपयार्ड्स आहे, डॉक शिपयार्ड्स त्यांनी बनवलं आहे. दॅट्स इट, एवढ्याच गोष्टी पाहायचं आवश्यक आहे आपल्याला. बघा, INS अर्नाळा 28 जून 2025 रोजी विशाखापट्टणम येथे नौदलात सामील झालं. L&T शिपयार्ड्स कटप्पल्ली, जे केरळमध्ये येते, कोचीनमध्ये येते, त्यांनी काय केलेलं आहे, याचं जहाज बांधणी केलेली आहे. परंतु गार्डन रिच शिपयार्ड्स अँड इंजिनियर्स कोलकाता यांच्याद्वारे काय केलं आहे, डिझाईन करण्यात आलेलं आहे. 77.6 याची लांबी आहे, 10.5 रुंदी आहे, 1490 वजन आहे, ठीक आहे. ही भारतातील पहिली पाणबुडी विरोधी युद्धनौका रॉलो वॉटरक्राफ्ट प्रकारची आहे. मग आता रॉलो वॉटरक्राफ्ट काय असते, एवढ्या डिटेलमध्ये जाण्यात आपल्याला सध्या काही अर्थ नाही, कारण की आपल्याला आयोग तिथे प्रश्न विचारत नाही. फक्त विचारू शकते कशा पद्धतीची आहे, तर रॉलो वॉटरक्राफ्ट पद्धतीची आहे. कोणती म्हणतोय मी, INS अर्नाळा. INS तमाल, पहिल्या मिनिटापासून तुम्हाला INS तमालवर घेऊन येत होतं, बरोबर, कारण की ही सगळ्यात न्यूजमधली होती. त्याच्यामुळे तमाल ही 2016 मध्ये भारत रशिया करारानुसार बांधलेली एक गुप्त युद्ध नौका आहे. 2016 मध्ये याचा करार झाला होता, परंतु आज 2025 मध्ये तेव्हा आपल्याला भारतामध्ये काय झालेलं आहे, हे कार्यान्वित झालेले आहे, म्हणून आपल्याला महत्त्वाचे. INS तमाल हे INS तुशील मध्ये कार्यान्वित नंतर मालिकेतील दुसरी रशियन निर्मित फ्रिगेट आहे. ओके, बघा, आता याचं फ्रिगेट म्हणजे काय असतात, हे अशा प्रकारची जहाज असते, याची जी स्पीड असते ना एकदम फास्ट असते, 3000 किलोमीटर याची रेंज आहे. तमाल हे नाव कशावरून ठेवण्यात आलेलं आहे, याच्यासाठी मी फोकस करत होतो. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे. हिमगिरीमधलं तर डबल, अदृश्यम अजयम. त्याच्यानंतर उदयगिरी म्हटलं तर त्याच्यामध्ये संयोग नावाचा एक शब्द आहे. आता याच्यात काय फोकस करायचं आहे, तमाल हे नाव कशावरून पडलं, इंद्र देवतेचं जे अस्त्र आहे त्यावरून याला नाव देण्यात आलेलं आहे. बाकी लक्षातच ठेवा तुम्ही, रशियन मेड आहे, सगळ्या गोष्टी 2016 मध्ये करार केला. पण महत्त्वाचं काय की INS तमाल ही तमाल नाव कशावरून पडलं, इंद्र देवतेचं जे अस्त्र आहे त्याच्यावर नाव पडलं. बघा, INS एक महत्त्वाची गुलदार 20 फेब्रुवारी 2025 मध्ये सामील झाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडद्वारे काय करण्यात आलं, सुपूर्द करण्यात आलं. या जहाजाचे रूपांतर, ओके, हे जे गुलदार आहे ना, भारतीय नौदलाने काय केलेलं आहे, या दिवशी
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाला सुपूर्द केला. कशासाठी केलेला आहे की याचे पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये करण्यात येणार आहे, जे की हे भारतातील पहिले पाण्याखाली संग्रहालय म्हणून ओळखले जाते. याच्यासाठी काय केलं आहे, INS गुलदारचा वापर करण्यात आला आहे. मोस्ट IMP पॉईंट आहे, बरोबर. फोकस राहू द्या INS गुलदारवर. याचं काय होणार आहे, आता म्युझियम टाईपमध्ये याचं काय होणार आहे, रूपांतरण होणार आहे. बघा आता आपल्या ज्या नेव्हल शिप्स आहे ना त्या सगळ्या कंप्लीट झाल्या. आता आपण काय करूया, इथपर्यंत आता तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या येणाऱ्या मासिक असेल, ज्या वार्षिकीमध्ये असणार, सगळ्या वाचल्या असणार. परंतु आता वन स्टेप फॉरवर्ड जाऊयात. ह्या जरी क्षेपणास्त्र आता मी घेणार जुने आहेत, परंतु न्यूजमध्ये होते म्हणून महत्त्वाचं आहे. ऑपरेशन सिंदूर काय होतं रे, पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्या विरोधात आतंकवादींना काय करायचं होतं, आपल्याला न्यूट्रलाइज करायचं होतं. त्याच्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं. कोणाविरुद्ध, आतंकवादी विरुद्ध. मग त्याच्यामध्ये जे क्षेपणास्त्र वापरले ते महत्त्वाचे, आणि त्याच्याला वेगवेगळ्या क्षेपणास्त्राला नाव पण पडून गेले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषणामध्ये त्याला असं डिक्टेट करण्यात आला म्हणून सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा S-400. आता S-400 काय आहे, एक संरक्षण प्रणाली आहे. कशाची आहे, संरक्षण प्रणाली. म्हणजे असं समजा की ह्या बॅटरीज असतात. बघा मी बॅटरीज म्हणजे काय म्हणतोय, अशा प्रकारचे तुम्हाला बॅटरीज दिसणार. याच्यामध्ये एक प्रकारचं तुम्हाला बारूद किंवा जे काही असेल टेक्नॉलॉजी बसवलेली आहे की या एका रेंजच्या अंडरमध्ये कोणतंही क्षेपणास्त्र येऊ द्या, हे काय करतात, बॅटरीज डायरेक्ट ॲक्टिवेट होतात आणि ह्या उपग्रहाला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. मग अशाच प्रकारची S-400 प्रणाली आहे. आपण काय केली आहे, कोणाकडून घेतली आहे, रशियाकडून घेतलेली आहे. बघा रशियन बनावटीच्या. पण हे न्यूजमध्ये याच्यासाठी आली, ऑपरेशन सिंदूरमध्ये तर वापरले, परंतु भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं आहे, याला भारताचे सुदर्शन चक्र अशा प्रकारचं काय केलं आहे, नामकरण केलेलं आहे. म्हणून महत्त्वाचं झालं आहे की भारताचे सुदर्शन चक्र कोणते, म्हणजे कोणत्या क्षेपणास्त्राला म्हटलं जाईल, आता S-400 प्रणालीला म्हटलं जाईल. ऑक्टोबर 2018 काय केलं आपण, व्लादिमीर पुतिन, आता सध्या येऊन गेले 2 दिवसा अगोदर. असं होतं काय की S-500 नावाची जी डिफेन्स सिस्टीम आहे याची ॲडव्हान्स, त्याच्यासोबत करार करावा म्हणून, परंतु तो काही करार सफल झालेला नाही अजून सद्यस्थितीत. सध्या S-400च आपल्याकडे आहे. तर पुतिनसोबत काय केलेलं आहे, त्यांच्यासोबत निगोशिएट केलं होतं 2018 ही काय तेव्हा करार झाला. याची रेंज महत्त्वाची आहे, 40 किलोमीटर ते 400 किलोमीटर. म्हणजे बघा आता 40 किलोमीटरच्या खाली जर क्षेपणास्त्र असेल तर त्याला डिस्ट्रॉय नाही करू शकणार, बरोबर. ह्या 40 किलोमीटरच्या रेंजमध्ये नाही, पण ह्या 40 किलोमीटरपासून तर 4000 किलोमीटरच्या रेंजपर्यंत काय करू शकते, हे क्षेपणास्त्र वर्क करू शकते. तिथं कोणताही उपग्रह आला तर त्याला काय करू शकते, टॅकल करू शकते, त्याला डिस्ट्रॉय करू शकते. आणि याचा उपयोग करूनच आपण ऑपरेशन सिंधू सक्सेसफुल केलेलं आहे. 600 किलोमीटरपर्यंत त्याचं टार्गेट आहे. 72 मिसाईल्स, आणि याला डागायच्या 72 उपग्रह इकडे तिकडे जर असेल ना, हे एक बॅटरीज 72 उपग्रहाला काय करू शकते, डिस्ट्रॉय करू शकते. एवढी ताकदवार S-400 प्रणाली आहे. मग आता अशाच प्रकारची भारताची सुद्धा एक प्रणाली आहे, जशी ते रशियन मेड झाली, ही आकाश म्हणून आहे. ही भारतीय मेड आहे, स्वदेशी आहे, संरक्षण प्रणालीचं. तुम्हाला सांगितलंच मी, जमिनीवरून हवेत मारा करणारी आहे. बघा 26 जानेवारीला परेडमध्ये अशा प्रकारे दाखवल्या जाते. याचा सुद्धा वापर केला. तर भारतातील जे ड्रोन्स होते, छोटे छोटे जे ड्रोन्स राहतात, म्हणजे विमानाच्या तुलनेमध्ये छोटे, तसे ते मोठेच असतात, त्याला परतून लावण्यासाठी आकाश संरक्षण प्रणालीचा वापर केला. एकाच वेळी अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता. याची फक्त रेंज लक्षात ठेवा लागते तुम्हाला. भेदन क्षमता 25 किलोमीटर. ती कशी होती, 40 ते 4000 होती या रेंजमध्ये. पण याच्या अलीकडच्या रेंजमधले तर तुम्हाला काही ना काही जे क्षेपणास्त्र टॅकल करता आले पाहिजे. एवढं खाली आल्यानंतर मग ते आकाश काय करते, त्याला निस्तानंभूत करते. अशा पद्धतीचा ते वापर केला. आणि बराक 8 सुद्धा एक प्रकारची काय डिफेन्स प्रणालीच आहे, पण आपण कोणाकडून घेतली, ते इस्रायलकडून घेतली. ठीक आहे. उत्तर आणि पश्चिम भागात पाकिस्तान ड्रोन क्षेपणास्त्रासाठी वापर केली. याची रेंज 100 किलोमीटर आहे. टार्गेट लढाऊ विमाने, ड्रोन असो, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, तो क्रूझ क्षेपणास्त्र असो, कोणतेही क्षेपणास्त्र असो, त्याला काय करू शकते, बराक 8 काय करू शकते, डिफेन्स करू शकते. आणि ही काय आहे लक्षात ठेवा, संरक्षण प्रणाली आहे. मी तिन्ही जेवढ्या सांगितल्या ना तुम्हाला, S-400, आकाश आणि बराक 8, ह्या सगळ्या संरक्षण प्रणाली आहे. टार्गेट सांगितलंच, गायडन्स, ॲक्टिव्ह रडार काही महत्त्वाचं नाही, अचूकता, उच्च पातळीच्या अचूकतेसह एकाच वेळी अनेक टार्गेट्स. तेच संरक्षण प्रणालीचं कामच काय आहे की अचूक असं काय करणार आहे, टार्गेट्सवर फोकस करून त्याला डिस्ट्रॉय करणं आहे. 3 संरक्षण प्रणाली तुम्हाला समजून सांगितलं याच्यामध्ये यूज झालेलं आहे. आता बघा सुखोई विमान उपयोगात आलेलं आहे. कोणाकडून घेतलेलं आहे आपण, हे सोव्हिएत संघाकडून घेतलं होतं. तेव्हा 2002 मध्ये
हे काय सहभागी झालेलं आहे हवेतून जमिनीत आणि हवेतून हवेत टार्गेट काय करू शकते, सुखोई करू शकते. याच्यामध्ये सध्या राष्ट्रपती मुर्मू यांनी सुद्धा म्हणजे काय केलं, उड्डाण केलं होतं, ते न्यूजमध्ये होतं. स्कॅल्प क्षेपणास्त्र काय, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये संयुक्तपणे विकसित केलेले स्कॅल्प हे क्षेपणास्त्र स्टॉर्म शॅडो म्हणूनही ओळखले जाते. हवेतून जमिनीवर पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. म्हणजे बघा, डायरेक्ट हवेतून डिस्ट्रॉय करण्यासाठी जमिनीवरचं एखादं ठिकाण असेल त्याच्यासाठी स्कॅल्प नावाचं क्षेपणास्त्र वापरले जाते. आणि शत्रूला चकवा देऊन स्टेल्थ प्रकारचं म्हणजे काय असते, चकवा म्हणजे ते तुम्हाला रडारमध्ये येत नाही, मारा करण्यासाठी क्षेपणास्त्र ओळखले जाते. सर्व प्रकारच्या वातावरणात आणि रात्रीही सुद्धा हे स्कॅल्प नावाचं क्षेपणास्त्र आहे ब्रिटन आणि फ्रान्सने बनवलेलं उपयोगी होऊ शकते. हॅमर बॉम्ब बघा, हॅमर बॉम्बना खूप न्यूजमध्ये होतं. हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज, त्याला हॅमर असं त्याचं काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. ग्लाइड बॉम्ब म्हणून याला ओळखले जाते. साफ्रान या फ्रेंच कंपनीने या बॉम्बला विकसित केलं आहे. बॉम्ब हे हवेतून ऑब्विसली बॉम्ब कुठून टाकणार आहे, हवेतून जमिनीतच टाकणार आहे. पल्ला किती आहे, 70 किलोमीटरचा याचा काय आहे, रेंज आहे. 70 किलोमीटर हा सोडला की 70 किलोमीटरच्या रेंजमधला खालचा टार्गेट काय आहे, डिस्ट्रॉय होऊन जाते. ठीक आहे. हॉरप ड्रोन बघा, हॉरप ड्रोन काय आहे, भारतीय लष्कर आणि हवाई दलाकडे हॉरप ड्रोनचा वापर दारुगोळा वाहून नेण्यासाठी केला जातो. म्हणजे काय आहे, एक ट्रान्सपोर्टिंग प्रकारचं ड्रोन आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीकडून याची निर्मिती करण्यात आली आणि एक प्रकारचा सुसाईड ड्रोन आहे. बघा, दारुगोळा म्हणजे काय, आता याच्यामध्ये ह्या हॉरप ड्रोनमध्ये कोणतीही व्यक्ती बसून नसणार आहे. याच्यामध्ये काय करणार आहे, एक अशा प्रकारचे बॉम्ब्स जे आहे, पेलोड जे आहे, दारुगोळा असा टाकल्या जाणार आणि डायरेक्ट त्या ड्रोनला टार्गेटवर सोडलं की ते ड्रोन वरतीने डिस्ट्रॉय होईल, डायरेक्ट त्या ठिकाणावर जाईल आणि त्याच्यानंतर डिस्ट्रॉय होईल. त्याला सुसाईड बॉम्ब्स म्हटलं जाते. अशा पद्धतीचं त्या ड्रोनची काय आहे, क्षमता आहे. बघा, झालं. आता आपल्या काय झालं, महत्त्वाच्या काय आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले क्षेपणास्त्र सुद्धा बघितले. आता आपण थोडक्यात काय करूया, जे महत्त्वाचे बाईट्स आहे ना, त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण इंटरनॅशनल रिलेशन नाही, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बघून घेऊयात. अमेरिकेतील उद्योजक एलन मस्क यांनी स्टारलिंक कंपनी, मागच्या वेळेस तुम्हाला पहिल्या वेळेला घडामोडीमध्ये सांगितलं, स्टारलिंक म्हणजे काय की सॅटेलाइट्स वेगवेगळे लॉन्च करण्यात येणार आणि आता डायरेक्ट विदाऊट सिम तुम्हाला त्या सॅटेलाइट थ्रू काय करता येणार, कॉलिंग करता येणार, इंटरनेट वापरता येणार. असा जो करार आहे स्टारलिंक कंपनीसोबत इंटरनेटसाठी कोणी केलेला आहे, पहिल्यांदा महाराष्ट्राने केलेला आहे. ठीक आहे, सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने, ओके, कोणत्या, महाराष्ट्राच्या दूरसंचार विभागाने पहिल्यांदा काय केलेलं आहे, असं त्याच्यासोबत डील केलेलं आहे. भारतीय हवाई दल संयुक्त अरब अमिरातीमधील अल दाफरा हवाई तळावर डेझर्ट फ्लॅग 10 या सरावात सहभागी होण्यासाठी पोहोचले. हा बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव 21 एप्रिल ते 8 मे 2025 रोजी पार पडला. का बरं, कारण की भारतीय हवाई दल तिथे सामील झाला, त्याच्यामुळे डेझर्ट फ्लॅग 10ला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आलेलं आहे, इम्पॉर्टन्स आलेला आहे. बघा, मी तुम्हाला जेही सांगतो ना, परीक्षेच्या टू द पॉईंट सांगतोय, त्याच्यामुळे लक्ष द्या, फोकस द्या. भारत आणि फ्रान्स सरकारने भारतीय नौदलासाठी 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली. ठीक आहे, राफेल माहिती आहे आपल्याला. युक्रेनने रशियावर 1 जून 2025 डसोल्ट नावाच्या कंपनीने बनवलेलं राफेल आहे, माहीत असेल तुम्हाला, फ्रान्स मेड आहे. युक्रेनने रशियावर 1 जून 2025 रोजी ऑपरेशन स्पायडर वेब हल्ल्यात रशियाची 40 विमाने नष्ट केली. आता स्पायडर वेब मोस्ट इम्पॉर्टंट स्पायडर वेब ऑपरेशन आहे, येऊ शकतं तुम्हाला ऑपरेशन्समध्ये. आता याच्यात काय केलेलं आहे, युक्रेनने अशा पद्धतीचं ऑपरेशन राबवलं की जे आता युक्रेन आणि रशिया थ्रू काय होऊ शकते, बाय ट्रान्सपोर्ट ट्रक थ्रू काय होऊ शकतात, ट्रान्सपोर्टिंग होऊ शकते. मग त्याच्यामध्ये युक्रेनने अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीने तिथे अशा ड्रोन्स डिप्लॉय करून ठेवले रशियामध्ये आणि एक परफेक्ट टाईम बघून काय केलं, त्यांनी ड्रोनने रशियामधल्याच मेन ठिकाणावर हल्ला केला. आणि कशा पद्धतीने केला, खूप प्रकारे, म्हणजे वेगवेगळ्या दिशेतून त्याच्यावर हल्ला झाला. त्याच्यामुळे त्याच्या काय म्हटलं तर स्पायडर वेब नावाचं त्याला ऑपरेशनला नाव पडलं. 40 विमाने रशियाची नष्ट केले. इथं कन्फ्यूज होण्यासारखं आहे, युक्रेन करेल का अशा पद्धतीचं, हो, युक्रेननंच रशियावर केलेलं आहे. खूप जबरदस्त ऑपरेशन होतं, याच्याबद्दल तुम्ही सर्च करा, खूप जबरदस्त माहिती मिळेल तुम्हाला. पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्यदिनी समारंभात INS कदमत अशा प्रकारचे लक्षात ठेवावं लागते. INS कदमत हे काय झालं होतं, कुठे सामील झालं होतं, पापुआ न्यू गिनी जे नवीनच देश झालेल्या जस्टमध्ये 4-5 वर्ष झाले, त्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त INS कदमत हे सामील झालं होतं. इराणने एतेमाद आणि गदर 800 नावाच्या क्षेपणास्त्राचे अनावरण केले. इस्रो अंतराळ संस्थेने ताशी सुमारे 29,000 किलोमीटर वेगाने
ड्रागफाइट उपग्रह तयार केला. कोणी केला? इस्रोने केला. इग्लायस, माझा 2 वर्षापासूनचा प्रेडिक्टेबल क्वेश्चन आहे. इग्लायस ही रशियाने विकसित केलेली मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे. मॅन पोर्टेबल म्हणजे पोर्टेबल अशी डिफेन्स सिस्टीम बनवण्यात आलेली आहे. कोणती? इग्लायस नावाची, रशियन मेड आहे. मोस्ट IMP आहे, लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी INS विक्रांत या विमानवाहू जहाजावर म्हणजे अशा प्रकारे प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. पण आला समजा की मोदी यांनी यावर्षी दिवाळी कुठे साजरी केली, तर INS विक्रांत डिफेन्समध्ये येते म्हणून तुम्हाला तो पॉईंट घेतला. DRDO द्वारे विकसित अस्त्र MK3 या क्षेपणास्त्राचे नाव गांडीव असे करण्यात आलेले आहे. कोणाचं नाव केलं आहे? अस्त्र MK3चं काय केलं आहे? गांडीव केलेलं आहे. बघा, हे छोटे छोटे पॉईंट्स लिहून ठेवा बरं, तुमच्या खूप महत्त्वाचे येणाऱ्या एक्झामसाठी. चीनने एप्रिल 2025 मध्ये स्ट्रेट थंडर 2025 हे नावाचा एक नवीन लष्करी सराव केला. नासाने युरेनस 19वा चंद्र शोधला, त्याने S25U1 हे नाव दिले. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदने काय एडफाल्सिवॅक्स मलेरिया लस विकसित केलेली आहे. कोणी केलेली आहे? बघा, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने. कोणती? एडफाल्सिवॅक्स. 2 वेळा प्रोनाउन्सिएशन केलं येऊन जाते. आता एडफाल्सिवॅक्स ही कशा संबंधित लस आहे? तर मलेरियावरची ही लस आहे. मॉरिशसचे जल सर्वेक्षण INS सर्वेक्षण या भारतीय नौदलाच्या जहाजाने केले. ठीक आहे, INS सर्वेक्षक आहे, त्यांनी काय केलं? मॉरिशसचे जल सर्वेक्षण केलेलं आहे. INS तारिणीने नाविका सागर परिक्रमा 2 या नावाने जागतिक प्रदक्षिणा मोहीम सुरू केली. कोणी केली? INS तारिणी ही जी आहे तिने. मध्य प्रदेश सरकारने ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी 2025ला मान्यता दिली. कोणी दिली? ड्रोन युटिलायझेशन पॉलिसीला मान्यता मध्य प्रदेशने दिली. इस्रोने भारतीय व्यक्तीला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे उद्दिष्ट कधी ठेवले? 2040 पर्यंत ठेवलेलं आहे. असिस गार्ड सोनगर, लक्षात ठेवा. असिस गार्ड हे तुर्की मेड एक प्रकारचं काय ड्रोन आहे. काय करते? हवेतून जमिनीत. आता ड्रोन न तर लक्षातच ठेवायचं, हवेतून जमिनीवरच मारा करणारे मोस्ट ऑफ द ड्रोन असतात आणि टेहळणी करणे त्याची शक्ती आहे. ही ड्रोन 2020 पासून तुर्कीच्या लष्करात समाविष्ट आहे. ठीक आहे, यांनी वापर जो केला होता ना तुर्कीचा, आसिगार्ड सोनगर न्यूजमध्ये होता म्हणून लक्षात ठेवा. आसिस गार्ड सोनगर हे काय आहे? ड्रोन आहे. कुठचा आहे? तुर्की मेड आहे. नागपूरमध्ये सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवून हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना काय करण्यात येणार आहे? उभारण्यात येणार आहे. कोणत्या कंपनीद्वारे? मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागादरम्यान याचा काय झालेला आहे? करार झालेला आहे. कुठं होणार आहे हेलिकॉप्टर कारखाना? नागपूरमध्ये. HALच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हिंदुस्तान जेट ट्रेनर 36 या विमान प्रशिक्षक मॉडेलला अधिकृतपणे काय नाव देण्यात आलेलं आहे? यशस हे नावकरण करण्यात आलेलं आहे. गांडीव, यशस हे नावं लक्षात ठेवा. वर्ष 2025 हे इयर ऑफ रिफॉर्मर म्हणून काय केलं आहे? घोषित केलं आहे. कोणी? भारताच्या संरक्षण मंत्रालयाने. कोण आहे संरक्षण मंत्री? आपले राजनाथ सिंह हे सध्या संरक्षण मंत्रालयामध्ये मंत्री आहेत. नासाचे क्रू 11 मिशन स्पेसएक्सने 1 ऑगस्ट 2025 रोजी लॉन्च केले. सर दम नाही दिसून राहिला ह्या न्यूजमध्ये. दम आहे. क्रू 11 मिशन हे कोणी लॉन्च केले? जी अमेरिकेची खाजगी कंपनी आहे तिने क्रू 11 मिशन लॉन्च केले. एक सिंपल प्रश्न आहे, जेव्हा अशा लॉंग फॉर्मॅटमध्ये येतं ना, क्रू 11, क्रू 9, मग पोरांची गोंधळ उडते. क्रू 9 आणि क्रू 11 दोन्ही सुद्धा एकच आहे, म्हणजे एकाच कंपनीने लॉन्च केलेलं आहे. क्रू 9 कशा संबंधित होती? सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी होती. क्रू 11 हे स्पेसएक्सने नासाचं जे मिशन होतं क्रू 11 ते लॉन्च केलेलं. कोण? स्पेसएक्सनं. मग अशा गोष्टी लक्षात ठेवा. युनिक एक लायनर वाटते, 1 लायनर वाटते, पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. भारतीय हवाई दलासाठी 97 तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 25 सप्टेंबर 2025 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत किती करोडचा करार केला? 62,370 कोटीचा. इस्रोने CE-20 क्रायोजेनिक इंजिनचे रिस्टार्ट यंत्रणेची यशस्वी चाचणी केली डिसेंबर 24 मध्ये. चीन आणि कंबोडियामध्ये 2025 मध्ये पार पडलेल्या लष्करी सरावाचं नाव काय? गोल्डन ड्रॅगन. मी लष्करी सराव सगळे घेणार आहे तुमचे, आणि विथ युनिक जे क्वेश्चन्स येतात ना, जसे थीम वगैरेवर येत आहे, ब्रीद वाक्यावर येत आहे, ते घेत आहे. फक्त हे नॉर्मलवाले आहेत लष्करी सराव म्हणून इथे कव्हर करून घेतले आपण. बघा काही महत्त्वाचे अजून आहे. रशियाने अत्याधुनिक अण्वस्त्र वाहू पाणबुडी बेलगोराड
सज्ज केली आहे. या पाणबुडीवर पोसायडान अण्वस्त्र ड्रोन तैनात करण्यात आले. महत्त्वाचं काय, हे पोसायडान जे ड्रोन आहे ना, हे अण्वस्त्रधारिक आहे, म्हणजे याच्यामध्ये अणुबॉम्ब्स आहेत, म्हणून हे न्यूजमध्ये होतं. रशियाचं चेन्नई स्थित अग्निकुल कॉस्मॉस या कशासाठी न्यूजमध्ये असणार आहे, युक्रेनवर त्यांना हल्ला करण्यासाठी पोसायडान नावाचं काय केलेलं आहे, ड्रोन वापरण्यात आलेलं होतं. वापरणार होते पण अजून वापरण्यात आलेलं नाही आहे. चेन्नई स्थित अग्निकुल कॉस्मॉस या स्पेस स्टार्टअपने फेरवापरयोग्य अग्निबाण निर्मिती केलेली आहे. म्हणजे काय की एखादं लॉन्च केलेली व्हेकल, एखादं लॉन्च केलेलं रॉकेट काय करणार आहे, पुन्हा डबल त्याचा रियूज होऊ शकेल अशा पद्धतीचं काय केलं, अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने काय बनवलेलं आहे, एक प्रकारचं अग्निबाण बनवलेला आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी चीनच्या शांघाय चोंगकिंग चेंगडू हायस्पीड रेल्वे मार्गावर, महत्त्वाचं ते रेल्वे मार्ग लक्षात नका ठेवू, सगळ्यात हाय स्पीड रेल्वे चीनने तयार केली आहे CR450. आणि त्याची का बरं CR450 ठेवलं आहे, त्याची स्पीड आहे 450 किलोमीटर प्रति आवर, म्हणून महत्त्वाचे. चीनची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने रशियाची सरकारी विमान उत्पादक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात SJ-100 या प्रवासी विमानाच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा करार झालेला आहे. HALने केलेला आहे. कोणासोबत केलेला आहे, रशियाची एक कंपनी आहे त्याच्यासोबत. इस्रोद्वारे एरोस्पेस, ऑटोमोबाईल, नागरी यांत्रिक आणि सागरी अभियांत्रिक क्षेत्रात वापर करण्यासाठी फिस्ट नावाची जी काय सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे. बघा, माझा अट्टहास याच्यासाठी आहे की तुमचा एकही पॉईंट सुटायला नको. आपण एंडिंगवर आलेला, लक्ष द्या. DRDOने आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंजमध्ये ULPGM-V3 या ड्रोनवरून प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडेड मिसाईलची यशस्वी चाचणी केली. कोणी केली, DRDOने केली. हिमकवच नावाची मल्टी क्लोटिंग सिस्टीम DRDOने विकसित केलेली आहे. ठीक आहे, ते काय करते, 20 डिग्री ते 60 डिग्रीपर्यंतच्या तापमानामध्ये काय करू शकते, संरक्षण प्रदान करू शकते. अशा प्रकारची त्याची डिझाईन केलेली आहे. शत्रूच्या ड्रोन हल्ल्यापासून संरक्षणासाठी भारताने भारग्रस्त 2023ची न्यूज आहे पण अजूनही महत्त्वाची आहे, मायक्रो मिसाईल प्रणाली विकसित केली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी काय म्हटलं, 2035 पर्यंत स्वतःची इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, मी तुम्हाला सांगितलं बरोबर, डॉकिंग सिस्टीम वापरण्यात येणार आहे म्हटलं, म्हणजे छोटे छोटे पार्ट्स तिकडे अंतराळामध्ये हे करून त्याला डॉक करणार आहे. तर अशा प्रकारचं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनेल डॉकिंग सिस्टीमचा वापर करून, ते 2035 पर्यंत कंप्लीट होईल म्हणते. स्वतःचं आईस ब्रेकर क्षेपणास्त्र हे इस्रायलने विकसित केलं आहे. जसं आयरन डोम आहे तसंच आईस ब्रेकर नावाचं क्षेपणास्त्र सुद्धा काय केलं आहे, इस्रायलने तयार केलेलं आहे. भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात 8 ते 10 सप्टेंबर रोजी दरम्यान एक्सरसाइज सियाम प्रहार नावाचं काय केलं, आयोजन केलं होतं एक्सरसाइजचं, युद्ध सरावाचं. भारताने 25 सप्टेंबर 2025 रोजी अग्नि 5 तर झाली, आता अग्नि 5च्या समोरची एक आहे अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची धावत्या रेल्वेतून यशस्वी चाचणी केली. बघा, काहीतरी म्हणजे युनिक करण्याचा प्रयत्न केला, कारण की अशा पद्धतीचं जर आपदा आली तर आपल्याला काय करता येईल, वापर करता येईल. आणि त्याची रेंज काय आहे, 2000 किलोमीटर. अग्नि 5ची किती आहे, 5000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ही जरी अग्नि प्राईम असली पण याची रेंज काय आहे, 2000 किलोमीटरचा आहे. मोबाईल लॉन्चर प्रणालीचा वापर करण्यात आला. या चाचणीमध्ये गतिशील क्षेपणास्त्र तंत्र नवे पर्व सुरू झाले आहे. म्हणजे ट्रेनवरून आता आपण काय करतोय, लॉन्च करतोय वेगवेगळे रॉकेट्स. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव मोस्ट IMP यांनी भारतात बनवलेली पहिली चिप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, विक्रम ठेवण्यात आला. या 32 बिट प्रोसेसर युक्त चिपचे नाव असून ती इस्रोच्या सेमीकंडक्टर प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. या चिपचा वापर आरोग्य, वाहतूक, दूरसंचार, संरक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये वापर होणार आहे. कोणती चिप म्हणतोय, विक्रम 32 बिटची पहिली अशी भारतामध्ये तयार झालेली चिप्स आहे. म्हणजे आपल्या मोठ्या मोठ्या कम्प्युटर्समध्ये ज्या चिप्स वापरतात, अजून आपणपर्यंत काय करत होतो, बाहेरून देशातून मागवत होतो, तायवानमधून स्पेशली. आता आपण स्वतः काय केलं, बनवणं सुरुवात केलेली आहे. बघा, हे तुम्हाला ग्रीन बुकबद्दल सांगितलंच, तुम्ही तिथे काय करा, डाउनलोड करू शकता, तो कोर्स परचेस करू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. बघा, या लेक्चरमध्ये काय केलं आपण, विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी सगळे ऑलमोस्ट कव्हर केले आणि टू द पॉईंट केलेलं आहे. बघा, या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. आय होप तुम्ही प्रॉपर पद्धतीने नोट्स काढल्या असतील आणि ते काय करा, तुम्ही एक
तुमच्या फोल्डरमध्ये करा आणि पेपरच्या अगोदर रिव्हिजन करा. आता मी तुमच्यासमोर एक प्रस्ताव घेऊन आलेला. प्रस्ताव असा आहे, जर तुमची इच्छा असेल की सर आता आमचे ऑलमोस्ट आता चालू घडामोडीचे टॉपिक्स तुम्ही सगळे समजून सांगितलेले आहे, ज्या मुलांनी बघितले नसते पूर्ण लेक्चर बघा आपण सगळे घेतले आहे, निर्देशांक असो, AI घडामोडी असो, पहिल्या घडामोडी सगळ्या घेतल्या. आता 2-3 टॉपिक्स राहिले ते पण मी घेऊन घेणार. पण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त क्रिप्स डेटा पाहिजे असेल तर मी काय करतो, एक मॅरेथॉन लेक्चर म्हणा किंवा एक माफक दरामध्ये आपण काय करूया, अकॅडमीच्या ॲपवर एक कोर्स पण आणू शकतो जर तुमची डिमांड असेल तर. जर तशी तुमची डिमांड असेल आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या लेक्चरला टिकून राहिले असणार तर खरोखर तुम्ही एक कमेंट टाका. तुमच्या त्या कमेंटनुसार आपण काय करूयात तशा प्रकारचा प्रोजेक्ट घेऊन या 4 जानेवारीच्या अगोदर. आणि इवन तुम्हाला शॉर्ट नोट्स पण त्याच्यामध्ये मी प्रोव्हाइड करून देईल जर तुम्हाला हवी असेल तर. मग काय हे कधी होणार आहे, तुमच्या कमेंट्सनं होणार आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा प्रोजेक्ट आणायचा का, एक मॅरेथॉन लेक्चर किंवा एक अशा प्रकारचं कोर्स म्हणा की ज्याच्यामध्ये सगळे आपले करंट अफेअर 2025 इव्हन 24चे पण कव्हर होईल, जे की 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला उपयोगात पडेल असं घेऊन यायचं का. याच्यासाठी हो किंवा नाही किंवा कशा पद्धतीने घेऊन यायचं तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आम्हाला ती गोष्ट करायला काय होईल, हेल्प होईल आणि कळेल की पोरांना काय हवं आहे. तर आपण काय करूयात, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात, युद्ध अभ्यास घेऊयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.